नमस्ते ऑल, फिटनेस कोच सारिका हेयर। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एकदम टेस्टी न्यूट्रिशियस प्रोटीन रिच रेसिपी जी पटकन बनून तयार होते। यस, तर चला आपण कृतीला सुरुवात करूया। देन फर्स्ट आपण सगळ्या व्हेजिटेबल्स कट करून घेऊया। व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहेत इथे। हे आहेत जस्ट सोक करून पाणी काढून घेतलेले सोयाबीन्स आहेत। तर आपण आता याची पेस्ट बनवून घेऊयात। जस इथे सोया आपण बारीक करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे बेसन ॲड करायचे। मी इथे 2 ते 3 चमचे बेसन घेतले आणि याच्यामध्ये मी फर्स्ट लसूण ॲड करते। देन चिली आहे, थोडीशी टर्मरिक पावडर घ्यायचे, ओवा घ्यायचा थोडासा, साल्ट आहे इथे आणि ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स आपल्याला ॲड करून घ्यायचे तिथे। त्याच्यानंतर याला छान मिक्स करायचं आहे आणि आपण रेग्युलर डोसा बनवतो तसं छान डोसा चिला बनवून घ्यायचा। हे जे प्रॉपर मिक्स करून घ्यायचे। यस, इथे मी चिला बनवून घेतलेला आहे। फर्स्ट मी ऑइलला थोडंसं पॅन लावून घेतलेलं होतं। आता दोन्ही साईडला याला कुक करून घ्यायचं आहे प्रॉपर। यस, तर इथे चिला रेडी झालेला आहे आणि तुम्ही खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबत खाऊ शकता। वेट लॉस फॅट लॉस प्लॅनमध्ये असेल तर प्रॉपर न्यूट्रिशियस आणि प्रोटीन डाएटसाठी तुम्ही हा बेसन आणि सोया चिला आणि त्याच्यासोबत दही असं तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता। खूप टेस्टी आहे, झटपटही बनवून होतं, तर तुम्ही नक्की ट्राय कराल। थँक्यू।